हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, काल मस्त धूमधडाक्यात कुणालचं लग्न पार पडलेलं आहे आणि आत्ता आहे लग्नानंतरचा दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही आलो होतो शेतामध्ये येण्याचं कारण हे होतं की जे काय कोथिंबीर वगैरे ऑलरेडी ह्या शेतामध्ये होती आहे. तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही शेतात कोथिंबीर वगैरे घेण्यासाठी आलो होतो. सेम त्याच पद्धतीने ना आता हे शेतातले जे कोथिंबीर होती ती संपलेली होती आणि आता हे शेत आहे ना शेतामध्ये रोटर फिरवण्याचं काम सुरू होतं आणि जी काही कोथिंबीर नंतर उगवली होती ना तर तीच घेण्यासाठी आम्ही आलो होतो. त्यांनी कॉल केला होता आय थिंक घरी. तर आत्या बोलली जा तुम्हाला पॉसिबल असेल तर आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे घेऊन या, जेणेकरून आपल्याला आता भाजीसाठी पण होईल आणि उद्या पूजा होती आणि जागरण गोंधळसुद्धा होता घरी, तर त्यासाठी सुद्धा लागेल. तर आम्ही आलो होतो शेतात कोथिंबीर वगैरे घेण्यासाठी. मी आणि ईशान आलेलो पहिल्यांदा तर, आणि नंतर ना एवढी छान होती कोथिंबीर. खरं तर ही कोथिंबीर ऑलरेडी 5-6 दिवसापूर्वी किंवा त्याच्या आधीसुद्धा उपटली गेली असेल आणि त्यानंतर हे छोटे छोटे जे काही ठोम होते ना तर खूप सुंदर होते, हिरवेगार असे मस्त. तर ते याच्यासाठी आपण भाजीसाठी वगैरे यूज करू शकत होतो. तर आणि हे जे काय बाकीची शेतं दिसत आहेत ना आजूबाजूला, तर तेथे सुद्धा मस्त असं कोथिंबीरचंच शेत होतं, छोटे छोटे त्यामधून उगवत होते. आणि हे पाणी पाहून तर मला असं वाटलं पटकन आपण जाऊया आणि ते हातपाय वगैरे धुवून घेऊयात आणि नंतर रिया आणि ईशान हम्पी सर्वांना घेऊन आपण आहे ना थोडंसं तेही खेळतील. असं पाणी, मोकळं पाणी कधी भेटत नाही त्यांना खेळायला. रिया आणि ईशानला तर पाणी खेळायला खूप आवडतं. जसं ही कोथिंबीर मी घरी ठेवून आले तर जरा म्हणजे वेळच लागला होता, कारण की कोथिंबीर ठेवून आलो आणि त्यानंतर ना परत मुलांना घेऊन आलो ना तर बऱ्यापैकी जे कोण पाणी देत असेल ना शेताला त्यांचं पाणी भरून झालेलं होतं. आम्ही पोहोचलो तर हे पाणीसुद्धा बंद झालं. पण म्हटलं म्हणजे माहीत नव्हतं पाणी बंद होणार आहे, नाही तर मी त्यांना घेऊन आले नसते. खरं तर पाणी खेळण्यासाठी आलेलो होतो, पण मुलांनी आणखीनच राडा करून ठेवला. चिखल वगैरे जास्त खेळले आणि पाणी वाचण्याऐवजी पाणी आणखीन घरचं पाणी जास्त संपवलं यांनी. तर परत मी ताईला घेऊन आले. ताई पण बोलले की मी पण थोडीशी पुण्याला घेऊन जाते कोथिंबीर म्हणून. तर परत शेतामध्ये घेऊन कोथिंबीर वगैरे थोडीफार जी काय तिला पाहिजे होती ती घेतली. तिला असं वाटलं की ही मला पाहिजे म्हणून मी घेते, पण मला बँगलोरला नेण्यासाठी हे पॉसिबल नव्हतं, कारण की अजून मी ताईकडे दोन दिवस राहणार होती, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, आणि नंतर ना मग बँगलोरला जाणार होती. आम्ही तर पारोसच होतो, अजून अंघोळ्या वगैरे काय झालं नव्हतं. आता घरामध्ये थोडेसे मेंबर वाढले होते, कारण की नवरी घरी आली आणि नवरीकडचे सुद्धा थोडेफार मेंबर होते आणि आम्ही तर आता घरामध्ये भरपूर मेंबर असल्यामुळे अजून काही नंबर आलेला नव्हता. म्हणून आम्ही सकाळी उठल्यावरती कोथिंबीर वगैरे घेऊन आलो शेतातून. आणि त्याच वेळेस ना येथे हा कुणालचे चुलते आहेत आणि ते बैलगाडी वगैरे जुंपून कुठेतरी शेतात किंवा कुठं त्यांचं काम असेल तर ते चालले होते. पटकन मी ताईला हा शॉट घ्यायला सांगितला, कारण की हल्ली बैलगाडी वगैरे असं पाहायला भेटत नाही आईच्या इकडे किंवा माझ्या सासरीसुद्धा. जितकं मला ओळखीत आहेत ना त्या कुणाकडं सुद्धा बैलगाडी नाही. तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या भागात अजूनही बैलगाडी आहे की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग घरी आल्यानंतर ना आता नवरीची आणि नवरदेवाची जी काय अंघोळ असते ना, पहिली अंघोळ, तर तीच होती. तर ह्यांची तयारी झाली होती ऑलमोस्ट. तर आम्ही लगेचच त्यामध्ये सामील झालो. चला म्हटलं पाहूया यांच्याकडे कशी असते ही पद्धत. तर काही नाही, आईचं गाव आणि आत्याचं गाव तसं जवळच आहे, त्याच्यामुळं काही प्रथा वगैरे ह्या सेमच आहे. नवरी आणि नवरदेवाची जी काही अंघोळ होती ना त्यावेळेस भरपूर सारे मेंबर जे काय होते ते इथे अवेलेबल झाले होते. कुणाला नाही ह्या खेळ वगैरे ह्यांची पाहायला आवडत. तर चला सगळेच जॉईन झाले होते आणि आता सुरुवात झाली होती ती म्हणजे हे काकण सोडवण्यापासून. तर जे काय कन्यादानाच्या वेळेस हे बांधलं जातं ना तर ते आंघोळीच्या वेळेस सोडवलं जातं. नवरी सोडवते नवरदेवाचं दोन्ही हाताने आणि नवरदेव सोडवतो नवरीचं एका हाताने. हे झाल्यानंतर ना पुढचे जे काय गोष्टी आहेत ना, तर ही जी पुढे बसली आहे ती कुणालची चुलत बहीण आहे आणि ती त्यांना सांगत होती असं असं करायचं ते करायचं. तर त्या पद्धतीने हे काय सुरू होतं. मला तरी असं वाटतंय ना पूर्वीच्या काळी नवरदेव आणि नवरी हे असे एकमेकांना जास्त असे ओळखायचे नाही किंवा त्यामध्ये त्यांच्यामध्ये छान असं बॉन्डिंग व्हावं
किंवा ते थोडंसं त्यासाठी ही प्रथा चालू केली असेल. तसं हल्लीच्या काळात नवरदेव नवरी एकमेकांना भरपूर छान पद्धतीने ओळखत असतात, त्यांना काही गरज नाही, पण तरीसुद्धा पूर्वीपासूनच ह्या परंपरा सुरू आहे. तर आताही तशाच चालू आहेत आणि छान वाटतं, सर्वजण एन्जॉयसुद्धा करतात. तर आता सुपारी सोडवण्याचा हा प्रोग्राम इथं चालू झालेला आहे. तर नवरी एकाच हाताने दोन्ही हाताने ती सोडवू शकते, पण नवरदेव मात्र नवरीची सुपारी एकाच हाताने सोडवायचं असं काहीचं असतं. तर हे अशा पद्धतीने हे खेळ सुरू होते. व्हिडिओ एडिट करताना आता मी जेव्हा पाहते ना, तेव्हा मला स्वतःलासुद्धा खूप हसू येते. हसू कंट्रोल होत नाही आहे की किती मस्त मजा फन सगळ्यांचं सुरू आहे. कोण काय बोलतं आहे, कोण काय, प्रत्येकाचं वेगळं असं सुरू होतं. आम्ही मात्र नवरदेवाच्या साईडने होतो. कसं होतं ना, नवरी घरी नवीन येते आपल्या, तर प्रत्येकजण तिच्या साईडने असतं. अरे कुणीतरी नवरदेवाची सुद्धा बाजू घ्यायला हवी होती ना. मग चला, मी आणि आत्याची छोटी मुलगी होतो ना आम्ही, तर नवरदेवाच्या साईडने होतो आणि त्या आणि नवरदेवाची अंघोळ झाल्यानंतर ना छोटे छोटे मुलं असतात ना, तर ते सुद्धा त्यांच्या पुढे असे अंघोळ करत असतात. पण रिऊ, ईशान, हम्पी आणि अजूनही छोटे मोठे चिलेपिले होते, पण कुणीही रेडी नव्हतं की असं अंघोळ करायला. रियान, ईशान वगैरे हे तर पहिल्यांदाच पाहत होते असं काहीसं, तर ते काय रेडी नव्हते. पण मोठी मुलगी होती नात्याची, तर तिच्या जावेचा जो मुलगा होता मोठा, तर तो रेडी झाला आणि आणखीन एक त्यांची तिथली एक फ्रेंड होती, तर तिची मुलगी, त्या दोघांचीच अंघोळ तिथे झाली. बाकी तर कुणीही केली नाही. मला माहीत होतं रियान आणि ईशान बिलकुलही करणार नाही म्हणून, तर त्यांना मी जास्त फोर्सही केला नाही. आणि त्यांना फोर्स केला असता आणि त्यांनी तिथं अंघोळ केली असती ना, तर मला पुढचं काहीच एन्जॉय करायला भेटलं नसतं. म्हणून म्हटलं राहू द्या, ह्यांनी नाही करत आहे ना तेच चांगलं आहे, जेणेकरून मग त्यांच्याच पाठीमागं पळावं लागलं असतं, त्यांचेच कपडे वगैरे चेंज करत बसावं लागलं असतं. आणि थंडी वाजली म्हणून ते आणखीनच
त्रास दिला असता. तर असं काहीचं. तर पाठीमागे इकडं आता ह्यांचं मस्त स्टार्ट सुद्धा झालं होतं. एकमेकांना हळद लावणं म्हणा किंवा एकमेकांच्या अंगावर पाणी ओतणं. कुणालची चुलत बहीण वगैरे होती ना, तर तिनेच स्टार्ट केलेलं त्यांच्या वहिनींच्या वगैरे अंगावरती पाणी वगैरे ओतायला, हळद लावायला. तर चला, लग्नात तर काही एकमेकांना हळद लावण्याचं वगैरे काही झालंच नव्हतं, कारण की वेळ नव्हता. सर्वच फंक्शन एका दिवशी होते. तर त्यामुळं तर म्हणून ठरवलं होतं की नाही, आपण तेव्हा नाही तर आत्ताच करूया. नवरदेवाची सुद्धा आंघोळ झाली होती आणि तो सुद्धा आमच्या थोडासा डान्स करत करत गेला परत रेडी होण्यासाठी, कारण की त्यांना आता देवदर्शनासाठी सुद्धा जायचं होतं. म्हणजे नवरी, नवरदेव वगैरे आणि ज्या काही कलवऱ्या असतात ना, तर ते आता यावेळेस तर काय DJ म्हणा किंवा काहीही नव्हतं. डान्स कसा करायचा आणि काय, तर आम्ही असेच हात वगैरे हलवत होतो. काही नव्हतं तिथं, म्युझिक नव्हतं, काही नव्हतं. छोट्या मोबाईलमध्ये जर सॉन्ग लावलं ना, तर त्याचा आवाजसुद्धा येत नव्हता. म्हणून तर आता साईडला आहे ना, इथं आत्याला मी व्हिडिओ एडिट करत असताना निरीक्षण करते. तर आत्यासुद्धा डान्स करत होती. म्हणजे आपलं तिचं डोकं सुद्धा हालत होतं. गावाकडच्या लोकांना कधी या संधी मिळतच नाही, किंवा आम्ही स्वतःच आत्ता इन्व्हॉल्व होतो हे डान्स वगैरेमध्ये, कारण की पहिले जे लोक होते ना, ते लगेच नावं वगैरे ठेवायचे. ते काही नाचू वगैरे द्यायचे नाही, किंवा त्यांच्या ह्या बोलण्यामुळे ना आम्ही सुद्धा कधीही डान्स केलेला नव्हता. पण आता थोडंसं बँगलोरला राहते, तर तिकडं थोडंफार मैत्रिणींसोबत वगैरे काही कार्यक्रम वगैरे असला, गणपती विसर्जन म्हणा किंवा देवीचं विसर्जन वगैरे किंवा अजून काही, तर तेव्हा मात्र थोडंफार डान्स करतो. आणि तसंच आत्तासुद्धा कुणालच्या लग्नात पहिल्यांदा डान्स करतो आहे. बाकी घरचे काय बोलतील काय, ह्या बऱ्याच गोष्टी आहे. पण खरं तर तिकडं कानाडोळा केला आहे आणि आपलं मस्त एन्जॉय करणं स्टार्ट आहे. तर बिलकुलही साऊंड सिस्टम म्हणा किंवा काय नसल्यामुळे ना, सगळेजण कन्फ्यूज होते डान्स कसा करायचा. तर डान्स तर राहू दिलं. मग नंतर ठरलं की आपल्याला रील बनवायची. तर रील बनवण्यासाठी कॅमेरा कुणाच्या हातात दिला होता माहीत नाही, पण तो असा काय पकडला होता, बापरे, हे कसं रील काय, म्हणजे मला तर बिलकुलही आवडलं नाही. आणि रील पण आमची काही व्यवस्थित अशी झाली नाही. 3-4 अटेम्प्ट घेतले. 3-4 अटेम्प्टमध्ये तर ती काय व्यवस्थित झाली बरं का, पण इतकं हे बॅकग्राऊंडच पाठीमागचं पुढचं सगळं काय घेतलं आणि ती कशीच पोस्ट करणार म्हणून पोस्ट केली नाही. ॲज अ मेमरीज म्हणून मी आता या व्हिडिओमध्ये ॲड करते आहे. तर आमचं हे फन असंच चालू होतं. आणि नंतर भूक वगैरे सुद्धा खूप लागली होती, चेंज करायचं होतं. आता लग्न घरचे दिवस आमचे संपलेले होते, म्हणजे आपण आमची रिटर्नची जर्नी स्टार्ट होणार होती. आणि आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तसे माझे कायमचे गुरुवार असल्यामुळं तर गुरुवार उपवास पकडलाच होता मी, पण पूजा वगैरे काय मांडणं झालं नाही. पुण्याला गेल्यानंतरनं सुद्धा लेट झालं होतं आणि नंतरनं आणि इतकं थकलं होतं ना, तर डोळ्यावरची झोप अक्षरशः पुढचे आणखीन 2 दिवस होती. जसंही बेडवरती बसलं तसं झोप यायची, इतका कंटाळा आलेला होता. कारण की लग्न घरी असताना आम्ही उशीरपर्यंत जागायचो, मस्त मज्जा गप्पा गोष्टी वगैरे व्हायच्या आणि नेक्स्ट डेला आम्हाला लवकर उठायला लागायचं. त्यामुळे कदाचित जेव्हा मी बँगलोरला आले तेव्हाच माझी झोप गेली असं. तर मस्त मजा आली. 3 ते 4 दिवस लग्न घरचे कसे गेले ते सुद्धा समजले नाही. तर अशा गोड आठवणी घेऊन आता आम्ही पुण्यासाठी निघणार होतो. सर्वांना टाटा बाय बाय केला आणि निघालो होतो पुण्याला. तर जेव्हा आम्ही बसमध्ये बसलो होतो ना, त्यावेळेस आहे ना, इतकी झोप येत होती ना. सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही ना आमच्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो. आणि जेव्हा बसमध्ये बसलो ना, त्यावेळेस अक्षरशः कंडक्टरने सुद्धा न राहून मला विचारलं की अरे, किती दिवस झाले तुम्ही झोपला नाहीत का. म्हणजे इतकं आम्ही डुकल्या खात होतो. खरंच म्हणजे खूप झोप लागत होती, कारण की आधीचे बरेच दिवस झोप काय नव्हती. लग्न घरी बऱ्याच उशिरापर्यंत आम्ही जागायचो, थोडीफार जे काही कामं वगैरे असतील ते करायचो आणि नंतर नेक्स्ट डेला सुद्धा लवकर उठत असायचो. त्यामुळे कदाचित इतकी झोप लागलेली बसमध्ये. आणि जेव्हा बसमध्ये चाललं होतं ना, त्यावेळेस अक्षरशः आहे ना, कानामध्ये फक्त लग्नाकडचे जे काय होतं ना, तो आवाज किंवा सनई वगैरे त्यांचेच आवाज असे घुमत होते. म्हणजे बसचा आवाज नाही तर तो आवाज येत होता. खरंच खूप मजा आली. कुणालच्या लग्नात भरपूर एन्जॉय केला. चला, तर असा होता आमचा हा दिवस. हा व्लॉग मी येथेच एंड करते आणि नेक्स्ट आपण भेटूयात पुण्यामध्ये. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.